कोणतं कार्य तू म्हणाला काय कार्य आहे मी म्हटलं कार्य झाला 12 आणखी आहे म्हणजे लगीत म्हणाकच ना तुम्ही असं मध्ये घोटाळा करता आणि लगीत म्हणाक सांगलं तर महाराजा महाराजा तर हे आमचे महाराज तर आज आमच्या महाराजांचा लगीन कार्य असा तर निर्विघ्न पार पाडण्यासाठी आंबाची पानाचे इळे तसे नारळ खेळलं सगळ्या देवानी त्यांच्यावर राजी जाया जसे महाराज जात तसे पाठी घेऊन या जसे महाराज आहेत तसे मागे तसा ना म्हणजे जाताय जसे हसत तसे परत हसत होकले तो हातात घेऊन ये हे तसा ना असा समाधान तर महाराजा महाराजा हे आमचे महाराज आज आमच्या महाराजांचा लगीन कार्य असा त्याच्यासाठी पानाचे आंब्याची पाना नारळ खेळलं सगळ्या देवांनी राजी जाया जसे आमचे महाराज हसत जातात तसे आपले तो हातात हात घेऊन पाठी हसत यायसारखे कर रे महाराजा चला आता प्रमाणात चला वादनची तयार हो वादनची तुम्ही विचारताय कसे वादनची तयार होत मग तर तुमका काय वाटलं घेऊन तयार काय महाराजांनी वाटपा गळ्यात घालून तयार असतो कृष्ण कारस्थान या कृष्ण कारस्थानाला साक्षात बलराम दादा बसले आणि मला या एकांतात आणून वाव केवळ सांगितले नाही की सुभद्रेचं मला मत परिवर्तन हवं याच्यासाठी तिला तुझ्यापर्यंत पाठवून देतो मग बहिणीच्या हजरे मी सुभद्रेची वाट पाहतोय अजून कशी आली म्हणे कुणीतरी बाबा आले आणि बाबांचं दर्शन घेण्यासाठी लगबगी नका असे ना माझा आपण इथपर्यंत झाला असंच करावं बाबांना जाऊन नमस्कार करावा हेच कुठं दिसत नाहीये मला वाटतं हेच बाबा यांचं दर्शन आता अधिक मनाची परीक्षा पूर्ण करू बाबा याच वेळी तुझं खरं रूप दाखवणे अहो बाबा सच्चिदानंद तुमच्या दर्शनासाठी मी आले आशीर्वाद द्या मुलांना सांगतो की घाई करू नकोस जोपर्यंत माझ्या मनासारखं घडत नाही ना तोपर्यंत तुमचे चरण मात्र मी सोडणार नाही असेल ती इच्छा परिपूर्ण होईल इच्छा फलप्रदा इष्ट काम सिद्ध नसतो सर्व मनोरथ मग बाबा परिपूर्ण होईल माझी इच्छा परिपूर्ण होणार आहे ना मग बाबा हे माझं स्वप्न आहे हे माझं स्वप्न माझ्या मनात येतं आहे मी अंतर्ज्ञानानं जाणील काय नाव तुझं माझं नाव सुभद्रा हे सुभद्रे तुझं जे काही स्वप्न आहे याच वेळी याच स्थळी पूर्ण होईल पण तुझं स्वप्न कळू दे म्हटलं स्वप्न माझं एकच आहे तुम्हाला ऐकायचं आहे माझं प्रेम कुठेतरी हिरावून येतंय प्रेम मला हवंय प्रेम बाबा तुझं प्रेम कोण तुझा प्रेमवीर आहे ऐकायचंय त्या प्रेमवीराचं नाव कळेल का ऐकायचंय पांडुपती जनार्दन जया
भारताला येईल. पण याच्यात खरी साथ कोणी दिली? कुणी? तर रुक्मिणी दिली. सातत्याने कार्य कोण असेल तर रुक्मिणी होय. नाटकसिको शांताराम जोशी हा शब्द मी काही तुला सांगितल्याप्रमाणे तो शब्द पूर्ण करण्यासाठी वेळ मी त्यांनी माझ्या संबंधित पूर्ण करण्यासाठी तुम्हाला घरच्या हाती हात वेळ नकोय. तो का रथ सुसज्ज झालाय. कारण तुम्हा दोघांसाठी आहे. कारण आता दादांना जर कळलं असेल हे कळणं संकट महान आहे आणि दादाच्या स्वभावाची कल्पना सर्व आहे. म्हणून त्या रथावर अर्धवा दादांचा राग जर का एक वेळ अनावर झाला असेल, दादाला तुला क्रोधिष्ट झालाय, तर काय होईल सांगता येणार नाही. म्हणूनच तो रथ सुसज्ज केलेला आहे कुणासाठी? तुम्हा दोघांसाठी. आपल्या रथा रथावर आरूढ तू हो आणि चिंता करू नकोस. रथाचं सारथ्य कोण करणार माहिती आहे का? म्हणजे माझी ताई. तशी जर का मिळाली असेल आणि न जाणं हिला नेल असताना एखादं संकट उद्भवलं असेल, तर मला सहाय्य करण्यासाठी रथाचे वाघोरे हाते धरून ही सारथ्य कर्म करणार आहे. आणि याच्यात काय होणार आहे? काय होणार? हिने जर रथाचं सारथ्य केलं, रथावर आरूढ तू झाला, तरी कुणीतरी काय म्हणेल, ही तुला घेऊन जाते. अगदी बरोबर. कुणीतरी म्हणणार आहे, केवळ सुभद्रेचं हरण झालं नाही, तर सुभद्रेनं केवळ अर्जुनाचं हरण केलं. पहिलं जग म्हणणार आहे. मी दिलेल्या शब्दासाठी काय काय करावं लागतंय ते सर्व सांगणार. सांगितलं.
नाट्यरसिकपेक्षा नाही रे. माझी अमृताची वेळ आहे, तू खोबरा खातोय. तुमच्या आवडीचं खोबरं खातो. देवतांचा आहे. त्रिकालाची आहे. कुठे काय घडलं तुला इथून कळतं. सुभद्रा कुठे? सांगतो ना. सुभद्रा कुठे? बाबा तुझा मला छंद बाबा महाराज हे चांगलं म्हणतात. बाबा बाबा महाराजांनी काय केलं कल्पना आहे तुला? काय केलं? तो पहा बाबा काय मी जाऊ शकतो. मारून काम केलं. जबाबदार कोण? तुम्ही काय सांगितलं? मी तुम्हाला सूचना केली होती. एकांकिका पाठवायचं ज्यावेळी त्यांनी सांगितलं त्यावेळी तुम्हीच म्हणाला होता, तुम्ही विरोध केला होता. अरे हात कंबुऱ्या मारा तुला. कंबुऱ्या. तू म्हणला बाबा महाराज हे महाराज ते महाराज हे करतात ते करतात. जबाबदार तुम्ही म्हणून तुम्हाला सूचना केली होती. तू जाणार की नाही? बाबा इथं राजी लागू नका. तू जाणार की नाही? जाणार नाहीये. तू जाणार नाही. जबाबदार तुम्ही आहात. जाणार नाही. कुणाला सांगतोय? सोडणार नाही. अरे भाऊला जाऊन काय दिलं लावणार? जो चोंडाळो. माझ्या प्राणाच्या निमृतवर घालवलं करायचं नाही. माझ्या मुलीला मी सांगतोय. वाईट वाटणार नाही ना? अरे तुझ्या बाबतीत कशाला वाईट वाटणार? मग मला सांग रे या अखिल विश्वात खरे चोर कोण? अरे दोनच चोर आहे. एक तू आणि दुसरा मी. आणि म्हणूनच तर आपण आणि कारस्थान. चांगल्या गोष्टी साध्य करायचे. योगायोग करून आलेला आहे. काही ना काहीतरी प्रकार घडणार आहे.
बालपणी तुमचे शब्द होते की या आपल्या बहिणीचं म्हणजे सुभद्रेचं लग्न धनुर्धारी पार्थाशी लागेल. हे शब्द प्रथम कुणाचे होते? हो हो माझे होते. मला सांगा, त्या जर शब्दाला तुम्ही त्यागला नसतात